नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण शिक्षण उपसंचालक पुणे या कार्यालयाजवळ आज प्रहार शिक्षण संघटना सोलापूर जिल्हा या संघटनेच्या वतीने शालार्थ आयडी मिळण्याबाबत या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। आपल्याबरोबर या संघटनेचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, आज या ठिकाणी जे आपण धरणे आंदोलन करत आहात, काय आपल्या प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्यांसाठी आपण कधीपासून पाठपुरावा करत आहात? सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांचे शालार्थ आयडी मिळावेत या मागणीसाठी गेल्या 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत, परंतु उपसंचालक कार्यालयातून वारंवार त्रुटी काढल्या जातात। त्रुटी पूर्तता केल्यानंतरही परत वेगळ्या प्रकारच्या त्रुटी काढल्या जातात आणि कर्मचाऱ्याला जे त्यांचं वेतन आहे त्या वेतनापासून वंचित ठेवण्याचं काम हे कार्यालय सातत्यानं करत आहे। आम्ही 2 वर्षापासून त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत, त्यांना पत्र दिले, उपोषण आंदोलनाचे पत्र दिले, पण कोणती दखल घेतली नाही। म्हणून आज एक कुटुंबासह, आज लहान मुलासह आज या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा शालार्थ आयडी मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही। आज दिवसभर या कार्यालयामध्ये उपसंचालक आलेलेच नाहीत, ते बाहेर बसून इतरत्र ठिकाणी बसून काम करतात, परंतु त्या उपोषणाची कोणतीही दखल त्यांनी आत्तापर्यंत घेतलेली नाही। अच्छा, याच्या आधी तुम्ही कधी शालार्थ आयडी मिळण्यासाठी उपोषण किंवा आंदोलन केले का? हो, याच्यापूर्वीसुद्धा आम्ही उपोषण करूनच शिक्षकांचे शालार्थ आयडी मिळवून दिलेले आहेत। आजसुद्धा आम्ही या कुटुंबासह उपोषणाला बसलेलो आहोत आणि त्यांच्या आयडी मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही। आंदोलनाची दखल जर घेतली नाही आपल्या, तर आंदोलनाच्या दखलच्या नंतर आपली काय भूमिका असेल? आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन नक्की करू। शालार्थ आयडी ज्या शिक्षकांना मिळाले ते आता कोणत्या अडचणीला समोर जात आहेत? शालार्थ आयडी नसल्यामुळं 15 वर्षापासून हे कुटुंबीय विना वेतन काम करत आहे। 15 वर्षापासून त्यांना 20% पगार नाही। शासनानं जो 20% शासनानं ते 2023 पासून दिलेला आहे, तो वेतनसुद्धा ह्या उपसंचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळं, बेजबाबदारपणामुळं त्या कुटुंब शासनाने दिलेलं वेतनसुद्धा देऊ शकत नाही। जे कर्मचारी वारंवार ज्ञानदानाचं वर्षानुवर्ष 15 वर्षापासून काम करतात, आज या ठिकाणी कुटुंबासह महिला आहेत, इथं उपोषणाला बसलेले आहेत। हे अधिकारी दिवसभर ऑफिसला, बाहेरच्या ऑफिसमध्ये बसून काम करतात, परंतु इथं त्यांना येण्याची गरज वाटत नाही। म्हणजे त्यांच्या संवेदनशीलता कुठं गेलेल्या आहेत? तो महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शिक्षक हा एक मोठा घटक आहे, जो विद्यार्थ्यांना घडवतो। अनेक अधिकारी घडलेत किंवा बऱ्याच क्षेत्रामध्ये शिक्षकांमुळे विद्यार्थी गेलेले असतात आणि अशा शिक्षकांवर आज अशी वेळ आलेली याची खंत वाटते। सर, 100% बरोबर आहे। काल परवाच बीड जिल्ह्यामध्ये एका शिक्षकांनी वेतन नसल्यामुळं आत्महत्या केलेली आहे। आज गेल्याच महिन्यामध्ये पुण्यामध्ये घटना घडलेली आहे, आपल्याला स्वारगेटची कल्पना आहे। अशा ठिकाणी आम्ही इथं महिलासह उपोषणाला बसलो, त्याची दखल कोण घेणार? उद्या जर याला काय झालं तर कोण जबाबदार राहणार? आम्ही आव्हान काय, अधिकाऱ्यांनी त्यांची कामं करून द्यावीत कर्मचाऱ्याची, एवढंच आव्हान या ठिकाणी करतो। शालार्थ आयडी मिळावा यासाठी जी मागणीसाठी आज आपण आंदोलन केलेलं आहे बाबतीमध्ये, त्या बाबतीमधली आपली काय भूमिका असेल ते सांगा। माझे नाव कोमल विक्रांत काळे, मी राहते वैरागमधने। सर, आमचे 2 वर्ष झाले, ती हेलपाट घालते, अनुदान मिळून 3 वर्ष झाले, ते तरी अनुदान भेटत नाही। रोज पुणे ते सोलापूर केले तरी तुरटीवर तुरटी केली, ते साहेबांनी तुरटी टाकते, त्याचा फाईल पूर्ण करून तेच कागद पूर्ण देऊन तरी पण साहेब आम्हासनी असे अडचणी घालतात। ती आम्ही लहान मुलं आहे, ती आम्ही अजून बेरोजगार आहे, आम्ही एक आदिवासी पारधी समाजले ते आहे, ST कास्टमधली आहे, तरी आम्हाला कुठलंही हे नाही, तरी पण आम्ही इथं 2 मुलं घेऊन इथं आलो आहे। सर, आमचं बीपीचा त्रास आहे, त्यांना बीपीचा त्रास आहे, तरी एकटे ती सोलापुरातून पुणे येते, ती रोज घरी 4 वाजता पहाटेचे पोहोचते, ती तरी साहेब लोक आमची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि मी इथं शालार्थ आयडी घेतल्याशिवाय जाणार नाही। आज या ठिकाणी तुम्ही बेमुदत उपोषण आंदोलन बसलेत, सकाळपासून जे बसलेले आहेत, त्याचं कोणी आलं नाही का? सकाळपासून तुमच्याकडे कोणी चेक करण्यासाठी किंवा काय चौकशी करण्यासाठी? कोणच नाही आले। म्हणजे लहान मुलं पण तुमच्या बरोबर उपोषणाला बसले? मुले सुद्धा उपोषणाला बसले, त्यांना पण आहे ना, आपल्या वडिलांना पगार चालू व्हावं म्हणून ते इथे आले। ते सर, तुम्ही सांगा तुमचं काय अडचण आहे? माझं नाव विक्रांत विजयकुमार काळे आहे, मी दहिटणे बार्शीमध्ये शिक्षक म्हणून काम करतो। 15 वर्ष झाले सर, मी बिनपगारी काम करतो आहे। 2023 पासून आम्हाला 20% अनुदान प्राप्त झालं आणि ते अनुदान प्राप्त करण्यासाठी शालार्थ आयडी जो महत्त्वाचा असतो त्याची प्रोसेस आम्ही केली आणि प्रोसेस करून आम्ही पुण्यामध्ये त्रुटीपूर्तता करून आपल्या पुण्यामध्ये उपसंचालक इथं प्रस्ताव सादर केला। त्यांनी त्रुटी टाकली साहेबांनी, ती त्रुटीसुद्धा पूर्ण केली, तरीसुद्धा आणखीन तेच त्रुटी त्यांनी डबल टाकून आम्हाला मानसिक त्रास देण्याचा, आम्हाला कायमस्वरूपी त्यांनी म्हणजे कुठल्या प्रकारचं त्यांनी आम्हाला सहाय्य केलं नाही। सर, शिक्षण अधिकारी दुर्लक्ष करते या गोष्टीकडे, उपसंचालक साहेब दुर्लक्ष करत आहेत, त्रुटीपूर्तता करून सुद्धा
तुमचे हे कागद नाही, ते कागद नाही, ते कागद नाही म्हणून टोलाटोली करतात. आणि त्यामुळंच आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत. आणि जोपर्यंत आयडी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही. आज या ठिकाणी प्रहार शिक्षक संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने शिक्षण उपसंचालक पुणे या ठिकाणी बेमुदत उपोषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. लहान लहान मुलांसहित हे आंदोलन या ठिकाणी होत आहे. तरी शिक्षण उपसंचालक यांनी या आंदोलनाची दखल घ्यावी अशी आम्ही पुणेकर माझाच्या वतीने त्यांना विनंती करत आहोत. कॅमेरामॅन यशवंत मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज.